हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत कटुरल्याची भाजी. आणि चला आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाव किलोच्या वरती थोडेसे कटुरले घेतलेले आहेत. हे आधी मी 3-4 मिनिट पाण्यात भिजवून ठेवले आणि मग स्वच्छ धुवून घेतले. भिजवून ठेवल्यामुळे त्याच्यावरची जी घाण असते ती पटकन साफ होते, जास्त वेळ लागत नाही. आणि हे आता स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आणि अशा पद्धतीने लांब कट करून घेतले. याच्यामध्ये काही गुलाबी बिया होत्या त्या मी काढून घेतल्या आणि ज्या एकदम जास्त जाड होत्या त्या पण मी काढून घेतल्या. आणि ज्या एकदम बारीक छोट्या बिया आहेत त्या याच्यामध्येच ठेवलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने हे लांब छान बारीक कट करून घेतलेले आहे. आणि इथे आपण 2 मोठे कांदे लांब कट करून घेतलेले आहेत. लसूण आणि कोथिंबीर घेतला आहे. आणि कढई छान गरम करून घेतली. आता त्याच्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झाले. आता आपण याच्यामध्ये जे कट केलेले कटोरले होते ते टाकून घेऊया. आणि आता हे कटोरले आपल्याला तेलावरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहे, कटोरल्यांचा कलर चेंज होईपर्यंत. आणि कटोरले आपले हे फ्राय झाले छान कसं समजेल तर कटोरले जेव्हा आपण हे फ्राय करतो तेव्हा त्याचा छान असा सुगंध येतो. झाकण ठेवून मी आता हे 2 ते 3 मिनिट छान वाफवून घेतले आहेत. मस्त त्यांचा सुगंध पण येतोय आणि एकदम छान पद्धतीने फ्राय झालेले आहेत. मस्त असा कलर पण चेंज झालेला आहे आणि सुगंधही एकदम छान येतोय. आणि आपण जेव्हा कटोरल्याला वाफ लावतो तेव्हा ते छानपैकी शिजल्या पण जातात. आपल्याला पाणी टाकून शिजवायची गरज पडत नाही. आणि ते त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि कांदा टाकून घेतोय. आणि हा कांदा आपल्याला छान असा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सोबतच मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली. आणि 1 ते 1.5 मिनिट छान असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त गुलाबी रंगावरती. आणि मी इथे मसाले घेतले ते दाखवते. लाल तिखट घेतले, थोडासा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि गरम मसाला, धनिया पावडर आणि हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. आणि हे आता मी याच्यामध्ये टाकून घेते आणि परत हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅस मीडियम ठेवायचा. आपले जे मसाले आहेत ते जळले गेले नाही पाहिजे, एकदम त्यांचा रंग जो आहे तसाच राहिला पाहिजे. आणि आता फ्राय केलेले कटुरले याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि कटुरले आपण हे वाफ लावून छान परतून घेतले. मस्त त्यांचा कलर पण चेंज झाला, त्यामुळे ते शिजल्या पण जातात वाफ लावल्यामुळे. आणि आपल्याला मग पाणी टाकून हे शिजवून घ्यायची गरज पडत नाही, वेगळं पाणी टाकून. आणि कटुरले आपले इथे तयार झालेले आहेत. मस्त वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली. आणि छान असा कटुरल्याच्या भाजीचा रंग आपला इथे आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि जवळून पण दाखवते तुम्हाला. मस्त अशी भाजी झालेली आहे आणि खूप छान टेस्टी आणि हेल्दी भाजी आहे आपली ही आजची. आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवली आहे. वाफेवरची कटुरल्याची भाजी, पाणी न टाकता ही भाजी आपण बनवलेली आहे, त्यामुळे ही भाजी आणखी छान हेल्दी आहे. आणि आजची आपली भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा. आणि तुम्ही कशा पद्धतीने ही भाजी बनवता मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजचा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.